मध्य आणि पश्चिम रेल्वेवर गर्दीमुळे प्रवाशांमध्ये वाद होण्याचं प्रमाण वाढलं असून त्याला हिंसक वळण लागत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। पश्चिम रेल्वेवरील मालाड रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरत असताना झालेल्या एका वादात प्राध्यापकाची हत्या झाल्याचं प्रकरण नुकतंच घडलं। ही घटना ताजी असतानाच आता वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान 2 प्रवाशांच्या भांडणानंतर झालेल्या दगडफेकीत तिसऱ्याच प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली। या घटनेचं सध्या सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालंय। नेमकं काय घडलंय याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। या दगडफेकीत गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव निशांत खत्री असं आहे। दादर येथे ते वास्तव्यास असून एका खासगी कंपनीत ते कार्यरत आहेत। दिवसभराचं काम संपल्यानंतर निशांत खत्री हे घरी जाण्यासाठी निघाले होते। त्यावेळी त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानकातून चर्चगेटची जलद लोकल पकडली। लोकलमध्ये 2 प्रवाशांमध्ये बसण्यावरून वाद सुरू होता। लोकल रात्री 11च्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5 वर पोहोचताच भांडणाऱ्या एका प्रवाशानं लोकलमधून उडी मारली आणि रेल्वे रुळालगतचे दगड लोकलच्या दिशेने भिरकावले। त्यापैकी एक दगड हा खत्री यांच्या डाव्या डोळ्याला लागला, त्यात ते गंभीर जखमी झाले। ही दगडफेक झाल्यानंतर खत्री हे फलाटावर उतरले आणि तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी 108 क्रमांकावरून रुग्णवाहिकेशी संपर्क साधला। रुग्णवाहिका येताच खत्री यांना भाभा रुग्णालयात पाठवण्यात आलं। दरम्यान पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि खत्री यांचा जबाब नोंदवला आहे। खत्री यांच्या जबाबानंतर वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधाराने तपासणी करून आरोपीचा शोध घेण्यात आला। पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी दादर येथे सापळा रचून आरोपीला पकडण्यात आला आहे। त्याची चौकशी केली असता त्याचं नाव योगेंद्र असल्याचं त्याने सांगितलं। तो मुंबईत मजुरी करत असून वसई नवघर पूर्वे परिसरात वास्तव्यास आहे। तसंच तो मूळचा उत्तर प्रदेशातील आजमगढ येथील रहिवासी आहे। वांद्रे रेल्वे पोलीस आता या प्रकरणी अधिकचा तपास करत आहेत।